भुजबळ भाजपच्या वाटेवर आहेत का असं ट्विट सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी केलाय। भाजप भुजबळांना मोठा ओबीसी नेता बनवणार असल्याचा दावाही अंजली दमानी यांनी केलाय। तर भाजपला भुजबळांची गरज का पडावी असाही सवाल दमानिया यांनी केलेला आहे। त्यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी हे सवाल केलेले आहेत। काय नेमकं ट्विट आहे आपण बघतोय। भुजबळ भाजपच्या वाटेवर असं म्हणत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार, अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी कुठे फेडाल हे पाप असा सवालच त्यांनी भाजपला केलाय। भुजबळांना भाजप हे ओबीसी फेस बनवणार आहेत। म्हणजे फक्त राज्यातच नाही तर देशभरात त्यांना ओबीसी फेस म्हणून प्रोजेक्ट करणार आहेत। तर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन मागे मंडळ आयोगाच्या याच्या लढ्याच्या वेळेस बरंच मोठं होतं, म्हणून त्यांना ते करायचं असं त्यांचं ठरलंय। मला असं कुठेतरी वाटतं की एखादा साधा माणूस सुद्धा, आता मराठ्यांचा मनोज जरांगे हे एक साधे शेतकरी होते, पण आज ते जर एवढा मोठा लढा देऊ शकतात तर भुजबळांसारखा फेस भाजपला त्याची गरज का पडावी? भाजपला दुसरा कुठला चेहरा किंवा साधा एखादा व्यक्ती, साधा एखादा ओबीसी पण लढा देऊ शकला असता, पण तसं न करता या अशा भ्रष्ट माणसावर त्यांनी त्याला परत मोठा करतायत। ज्यांच्या विरुद्ध भाजपने एकेकाळी पीआयएल केलं होतं, भ्रष्टाचाराचे आरोप जसे मी टाकले होते आम आदमी पार्टीमध्ये, तसेच किरीट सोमय्यांनीही घातले होते। मग ते आता गेलं कुठे?